जॉबचॉन हबमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. चला, आज आपण आपल्या नेहमीच्या ऑफिसच्या खुर्च्या सोडून थेट सह्याद्रीच्या हिरव्यागार घनदाट जंगलात एक फेरफटका मारूया. हो, हे खरंय, आपण बोलतोय एका अशा संधीबद्दल जी तुम्हाला थेट निसर्गाच्या कुशीत वाघांच्या राज्यात घेऊन जाणार आहे. नाही, ही फक्त एक 9 ते 5 ची नोकरी नाहीये. हे एक मिशन आहे, एक मोहीम आहे. या ग्रहावरच्या सर्वात सुंदर आणि शक्तिशाली प्राण्यांपैकी एकाला वाचवण्याची एक जबाबदारी आहे. जरा विचार करा, रोजचं काम हे एका वाघाचं आयुष्य वाचवण्यासाठी मदत करणारं असेल, किती अविश्वसनीय वाटते नाही का? हो, अगदी बरोबर ऐकलत. फक्त आणि फक्त 9 जागा. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या संरक्षणासाठी एक खास उच्च प्रशिक्षित टीम तयार केली जात आहे. आणि ही संधी फक्त काही निवडक लोकांच्याच नशिबी येणार आहे. म्हणजे ही फक्त नोकरी नाही, तर एका मोठ्या मिशनचा भाग होण्याची संधी आहे. चला तर मग बघूया नक्की काय आहे हे प्रकरण. आता बघा, वाघाचं संरक्षण करणं म्हणजे काही जंगलात फिरायला जाणं नाही. त्यासाठी लागते एक जबरदस्त, अत्यंत हुशार आणि वेगवेगळ्या क्षेत्रात माहीर असलेली टीम. थोडक्यात सांगायचं तर एक ए टीम. आणि या टीममध्ये नक्की कोण कोण असणार आहे, चला जाणून घेऊया. तो या टीमचे पहिले सदस्य आहेत GIS स्पेशलिस्ट. आता हे कोण? तर हे आहेत जंगलाचे हायटेक गुप्तेहर, जे हजारो किलोमीटरवरून सॅटेलाईटच्या मदतीने संपूर्ण जंगलाच्या कानाकोपऱ्यावर नजर ठेवतात. जणू काही संपूर्ण जंगल त्यांच्या कॉम्प्युटर स्क्रीनवर आहे. हे या संपूर्ण ऑपरेशनचं नर्व्ह सेंटर आहे असं समजा. म्हणजे विचार करा, सॅटेलाईटच्या नजरेतून प्राण्यांच्या हालचाली टिपल्या जात आहेत, त्यांच्या घराचं म्हणजे अधिवासाचं व्यवस्थापन केलं जातं. यासाठी विज्ञान किंवा इंजिनिअरिंगची पदवी तर लागतेच, पण ArcGIS, QGIS सारख्या भारी सॉफ्टवेअर्सवर तुमची पकड असायला हवी. हे सगळं खरंच खूपच भारी आहे. अगदी. आणि जिथे अशी हायटेक नजर असते, तिथे जमिनीवर मजबूत संरक्षणाची गरज तर भासणारच. आणि इथेच एंट्री होते सिव्हिल इंजिनिअरची. हे आहेत जंगलाचे निर्माते. आपण त्यांना कॉन्क्रीटचे संरक्षक म्हणू शकतो, जे फक्त इमारती नाही तर प्राणी आणि माणसं या दोघांनाही सुरक्षित ठेवणाऱ्या रचना उभ्या करतात. म्हणजे हे टेहळणीसाठी उंच टावर्स बांधतात किंवा प्राण्यांना मानवी वस्तीत येण्यापासून रोखण्यासाठी संरक्षक भिंती तयार करतात. थोडक्यात काय, तर ते संरक्षणासाठी अक्षरशः तिथल्या जागेचा नकाशाच बदलून टाकतात. आणि यासाठी AutoCAD, Revit सारख्या सॉफ्टवेअरचं ज्ञान असणं खूप गरजेचं आहे. आता येऊया या टीमच्या हृदयाकडे. ही भूमिका आहे पशुवैद्यकीय तांत्रिक सल्लागाराची, म्हणजे जंगलाचे डॉक्टर, जे आजारी किंवा जखमी प्राण्यांवर उपचार करून त्यांना नवं आयुष्य देतात. हे त्या मुख्या जीवांसाठी देवासारखे धावून येतात आणि त्यांचे प्राण वाचवतात. वाघांचा डॉक्टर. विचार करा, जगात यापेक्षा जास्त आव्हानात्मक आणि समाधान देणारं दुसरं काम कोणतं असेल? BVSC किंवा MVSC पदवी आणि वन्यजीव क्षेत्रातला अनुभव असेल तर उत्तमच. हे काम अर्धवेळ असलं तरी त्याची जबाबदारी मात्र खूप मोठी आहे, नाही का? आणि या सगळ्यामुळे एक खूपच रंजक प्रश्न डोक्यात येतो. एकीकडे आहे तंत्रज्ञानाने जंगलावर नजर ठेवणारा GIS स्पेशलिस्ट, दुसरीकडे मजबूत बांधकाम करणारा सिव्हिल इंजिनियर, आणि तिसरीकडे थेट जीव वाचवणारा डॉक्टर. या सगळ्या महत्त्वाच्या भूमिकांमध्ये सगळ्यात भारी, सगळ्यात कूल भूमिका कोणती असेल बरं? आता बघा, एका बाजूला विचार केला तर डॉक्टरची भूमिका जास्त महत्त्वाची वाटते, कारण ते थेट एका जीवाचे प्राण वाचवतात. यापेक्षा मोठं काम काय असणार? पण दुसऱ्या बाजूला GIS स्पेशलिस्ट आहे, जो एकाच वेळी संपूर्ण जंगलाचं आणि त्यातल्या हजारो प्राण्यांचं संरक्षण करत असतो. म्हणजे एक आहे या ऑपरेशनचा मेंदू, तर दुसरा आहे त्याचं हृदय. मुद्दा एकदम बरोबर आहे, पण चला बघूया आकडे काय सांगतायत. आता या स्लाइडमध्ये एक गंमत आहे. GIS स्पेशालिस्टचा पगार या सगळ्यांमध्ये सर्वाधिक आहे. याचा अर्थ काय? तर या ऑपरेशनमध्ये तंत्रज्ञानाला म्हणजेच मेंदूला जास्त महत्त्व दिलं जात आहे. यावरून हेच दिसतं की आज वन्यजीव संरक्षणात तंत्रज्ञान किती महत्त्वाची भूमिका बजावतंय. ठीक आहे, म्हणजे इतकी हायटेक नोकरी, मग यासाठी अर्ज करायची पद्धत सुद्धा एकदम सोपी आणि डिजिटल असणार, बरोबर? म्हणजे एका क्लिकवर अर्ज, ऑनलाईन कागदपत्र अपलोड, असंच काहीतरी वाटते, नाही का? आणि येथेच आहे खरी गंमत. या 21व्या शतकातल्या नोकरीसाठी अर्ज करण्याची पद्धत मात्र 20व्या शतकातली आहे. तुम्हाला सगळे अर्ज फक्त आणि फक्त पोस्टाने पाठवायचे आहेत. कोणताही ईमेल नाही, कोणतीही ऑनलाईन लिंक नाही, काहीच नाही. हो, आश्चर्य वाटलं ना? सगळं काही प्रिंट करा, कागदपत्र जोडा आणि एका लिफाफ्यात टाकून पाठवा. ही जणू काही तुमची निवड होण्याआधीच घेतलेली एक परीक्षा आहे. ज्यांच्याकडे खरंच आवड आणि चिकाटी आहे, तेच इतके कष्ट घेतील, हाच विचार यामागे असावा. अगदी बरोबर.
तर मग ज्यांना या मोहिमेत सहभागी व्हायचंय त्यांच्यासाठी हा आहे अर्जाचा नकाशा. चला या मोहिमेच्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यांवर एक नजर टाकूया, म्हणजे कोणतीही चूक व्हायला नको. तर ही प्रक्रिया 6 सोप्या पायऱ्यांमध्ये आहे. सगळ्यात महत्त्वाचं, अधिकृत जाहिरात नीट वाचा, मग अर्ज भरा, त्याला लागणारी सगळी कागदपत्र जोडा, सगळं काही 2दा तपासा आणि मगच अर्ज वेळेवर पोस्टाने पाठवा. लक्षात ठेवा, एक छोटीशी चूकसुद्धा तुमची संधी हिरावून घेऊ शकते. आणि हो, सगळी कागदपत्र व्यवस्थित आहेत की नाही हे नक्की तपासा. तुमची शैक्षणिक प्रमाणपत्र, ओळखपत्र आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनुभवाचे दाखले, हे सगळं अर्जासोबत जोडणं खूप गरजेचं आहे. ही स्लाइड या सगळ्या प्रक्रियेतली सगळ्यात महत्त्वाची आहे. हा तो पत्ता आहे जिथे तुम्हाला तुमचा अर्ज पाठवायचा आहे. हा पत्ता व्यवस्थित लिहून घ्या. पुन्हा एकदा सांगतोय, कोणताही ईमेल किंवा ऑनलाईन अर्ज नाही, फक्त आणि फक्त पोस्टाने. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, ही अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख नाही, तर तुमचा अर्ज 7 एप्रिल 2026 पर्यंत दिलेल्या पत्त्यावर पोहोचला पाहिजे. त्यामुळे शेवटच्या दिवसाची वाट बघू नका, नाहीतर पोस्टामुळे संधी हातातून निसटून जाईल. तर ही आहे ती संधी. इंजिनिअरिंग, टेक्नॉलॉजी आणि विज्ञानाचा वापर एका अशा कामासाठी करण्याची जे खरंच खूप मोलाचं आहे. ही फक्त एक नोकरी नाही, तर हा एक वारसा आहे. पुढच्या पिढीसाठी निसर्गाची ही अमूल्य देणगी जपण्याची एक संधी आहे. तर मग जंगलाच्या या हाकेला प्रतिसाद देणार ना? अशाच भन्नाट आणि महत्त्वाच्या संधींबद्दल जाणून घेण्यासाठी जॉबचॉन हब पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या वेळी.